देवळात गेले होते मध्ये, तिथं विठ्ठल काही दिसेना. रुक्माई शेजारी नुसतीच वीट. मी म्हटलं राहिलं, रुक्माई तर रुक्माई, कुणाच्या तरी पायावरती डोकं ठेवावं. ठेवलेलं डोकं काढून घेतलं. म्हटलं आपणालाच पुढे मागे कामाला येईल. आणि जाता जाता रुक्माईला म्हटलं, रुक्माई विठू कुठे गेला, दिसत नाही. रुक्माई म्हटली, कुठे गेला म्हणजे? उभा नाही का माझ्या उजव्या बाजूला? मी परत एकदा पाहिलं आणि खात्री करून घेतली आणि म्हटलं, नाही, तिथं कुणीच नाही. म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं जरा कमीच दिसत. दगडासारखी झाली मान, अगदीच धरली बघ, इकडे तिकडे जरा होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठे जातो, काय करतो, मला काहीही माहीत नाही. खांद्याला खांदा भिडवून उभा असेल विटू, म्हणून मी पण बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकेला नेहमी लोक येतात इतके, पण कुणी मला कधी बोललं नाही. आज एकदम मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण.